नमस्कार मित्रांनो, पाठपुरावा चॅनलवरती मी तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपले एक सबस्क्रायबर आहेत, त्यांनी एक समस्या मांडलेली आहे। सरकारी दवाखान्याबाबत ही समस्या आहे। सरकारी दवाखान्यामध्ये उपलब्ध होणारे औषधं, गोळ्या ज्या काही असतील, सलाईन्स असतील, इंजेक्शन असतील, तर त्याच्या संदर्भात मोठ्या प्रमाणामध्ये काळा बाजार, गैरघोटाळा चाललेला आहे, अशा प्रकारची शंका आपले जे सबस्क्रायबर आहेत त्यांच्या मनामध्ये आली। आणि त्या संदर्भात कशा प्रकारे माहिती अधिकार अर्ज करायचा आणि नेमकी याच्यावर आपण काय उपाययोजना करू शकतो, अशा प्रकारची समस्या त्यांनी व्हॉट्सअपच्या माध्यमातून मांडली। आणि अशी समस्या मांडल्याच्या नंतर निश्चितपणे नेहमीप्रमाणे तक्रार एकाची आणि जबाबदारी सर्वांची या पाठपुराव्याच्या मोहिमेअंतर्गत तात्काळमध्ये आपण त्या तक्रारीची दखल घेतलेली आहे आणि त्या संदर्भात त्यांना सुयोग्य मार्गदर्शन सुद्धा केलेले आहे आणि त्यांना 2 माहिती अधिकार अर्ज मी तयार केलेले आहेत। अतिशय महत्त्वाचे असे ते माहिती अधिकार अर्ज आहेत। तुमच्या इथं सुद्धा अशा प्रकारचा काही घोटाळा होत असेल तर 100% तुम्ही अशा प्रकारचा कामकाज करू शकता। तर मित्रांनो, कोणताही उशीर न करता आपण आपली व्हिडिओ सुरुवात करणारच, पण त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर 100% सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका, कारण की सबस्क्रायबर सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे। जेवढे जास्त सबस्क्रायबर तेवढी जास्त मोठ्यात मोठ्या लांबपर्यंत विषय पोहोचवण्यासाठी त्या गोष्टीची मदत आपल्याला होणार आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी आपले जे सबस्क्रायबर आहेत, अत्यंत महत्त्वाचे आपले सबस्क्रायबर, त्यांची समस्या काय आपण मागे स्क्रीनवरती बघूया। बघा, या ठिकाणी दादा, मला माझ्या सरकारी दवाखान्यात माहितीचा अर्ज करायचा आहे। माझी सरकारी दवाखान्यात औषधं, इंजेक्शन, सलाईन या सुविधा मिळत नाहीत। मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टीत भ्रष्टाचार होत आहे, लोकांना सुख सुविधा मिळत नाहीत, अशी खंत त्यांनी या ठिकाणी मांडलेली आहे। या ठिकाणी प्लीज मला मदत करा आणि या ठिकाणी त्यांचं सगळं त्यांनी मांडलेलं आहे। प्लीज अर्ज लिहून द्या। तर मित्रांनो, या संदर्भातच या तक्रारीची दखल घेऊन आपण त्यांना माहिती अधिकार अर्ज 2 माहिती अधिकार अर्ज ते अत्यंत महत्त्वाचे तयार केलेले आहेत। त्याची माहिती आता आपण घेऊया। तर मित्रांनो, मागे स्क्रीनवरती तुम्हाला दिसते बघा, केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अन्वये हा अर्ज आहे। 10 रुपयाचा कोर्ट फी स्टॅम्प आपल्याला या ठिकाणी उजव्या कोपऱ्यामध्ये लावायचा आहे। प्रति माननीय या ठिकाणी दवाखान्यात टाकतोय आपण। याच्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र असतील, जिल्हा रुग्णालय असतील, उपजिल्हा रुग्णालय असतील, जे काही शासकीय कार्यालय असतील, तिथं तुम्ही हा अर्ज दाखल करू शकता। आणि तिथे एक जनमाहिती अधिकारी असतोच। जनमाहिती अधिकारी म्हणजेच कोणतरी डॉक्टर किंवा त्या विभागाचा प्रमुख कोणतरी असणारच, किंवा त्याचा कनिष्ठ कोण ना कोणतरी असणारच, म्हणजे जनमाहिती अधिकारी असणारच। तर इथं तुम्हाला पत्ता काय लिहायचा आहे, तर डायरेक्ट उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी कुठला जो तुमचा काय आहे, रत्नागिरी किंवा जे काही स्टेट आहे ते लिहून टाकायचं। म्हणजे डिपार्टमेंटचं या ठिकाणी त्या रुग्णालयाची पाटी तर बाहेर असणारच ना, तर त्या पाटीवरचं डिपार्टमेंट बघायचं आणि या ठिकाणी इथं सिस्टीममध्ये टाकून द्यायचं। आणि हा अर्ज कुठे द्यायचा, सर मी डॉक्टरकडे नेऊन देऊ का, सर मी नर्सकडे नेऊन देऊ का, तर नाही। हा अर्ज कुठे द्यायचा, तर त्यांच्या ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट असेल, म्हणजे ॲडमिनचं डिपार्टमेंट, जिथं पत्रव्यवहार स्वीकारले जातात, तर तिथं कोण आहे ते बघायचं। पत्र कोण स्वीकारणार आहे, डॉक्टरकडे दिला तरी चालेल, परंतु डॉक्टरची सही आणि त्या जिल्ह्याचा शिक्का, त्या डॉक्टरचा शिक्का घ्यायला अजिबात विसरायचं नाही। महत्त्वाचं काय, तुम्ही त्या हॉस्पिटलमध्ये कुठं पण अर्ज द्या, सही शिक्का घ्यायला विसरायचं नाही। तर बघा, त्याच्यानंतर अर्जदाराचे संपूर्ण नाव, या ठिकाणी अर्जदाराचं म्हणून तुमचं नाव तुम्हाला संपूर्ण लिहायचं आहे। अर्जदाराचा पूर्ण पत्ता, या ठिकाणी तुमचा पत्ता तुम्हाला लिहायचा आहे। मोबाईल नंबर, ईमेल ID आणि या ठिकाणी महत्त्वाचं काय, तर पिन कोड लिहिणं खूप गरजेचं आहे। बघा, माहितीचा विषय काय, आपल्या दवाखान्यातील अधिकारी कर्मचारी यांची जबाबदारी, कार्य व कर्तव्य याची माहिती मिळावी। बऱ्याचशा वेळेला त्या डॉक्टरचे काय काम आहे, त्याच्या नर्सचं काय काम आहे, किंवा कनिष्ठ लिपिक जे कोण तिथं जेवढा स्टाफ असेल त्या दवाखान्यामध्ये, त्यांचं काम काय आहे हे जनतेला कळालंच पाहिजे। तर बघा, आवश्यक असलेल्या माहितीचा तपशील व कालावधी पुढील प्रमाणे आहे। माहिती ज्या कालावधीमधली आहे तो कालावधी बघा 19/1/2025 या ठिकाणी हा कालावधी मी टाकलेला आहे। आपल्या दवाखान्यात कार्यरत असणारे सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे नाव, पदनाम यांची जबाबदारी, कार्य, कर्तव्य याची छायांकित प्रतीक माहिती साक्षांकित करून मिळावी। तर मित्रांनो, या मुद्द्यानुसार तुम्हाला कळणार आहे की ते दवाखान्यात काय काय कोण काम करतोय आणि कोणाचं काय काम आहे। बऱ्याचशा वेळेला दवाखान्यात गेल्याच्या नंतर पेशंट आणि सगळे नातेवाईक तर असेच, कोण येतोय, कोण मला हेल्प करतोय, कुणी काय करायचं आहे, कोण बघत नाही, असे प्रकार बऱ्याचशा ठिकाणी घडतात। सर्रासपणे शासकीय कार्यालयामध्ये, शासकीय दवाखान्यामध्ये घडतातच। आणि म्हणूनच तुम्हाला जरी प्रॉपर माहिती असेल की या ठिकाणी नर्स आहे, तर तिने पटकन येऊन आपला केस पेपर भरला पाहिजे किंवा काय केलं पाहिजे, तर तुमचे अधिकार, राईट्स, कार्य, कर्तव्य जे सगळे तुम्हाला जर त्यांचे कळले तर निश्चितच ते तुम्ही आवाज करू शकता, मॅडम हे तुमचं काम आहे, तुम्ही करायला पाहिजे।
अशा प्रकारची भाषा तुम्ही वापरू शकता। तर पुढे बघा, आपल्या कार्यालयात रिक्त असलेल्या पदांची संख्या, बऱ्याचशा कार्यालयामध्ये काय स्टाफ नाही भरलेला आहे, हे नाही ते नाही, रिक्त पदं भरपूर असतात, तर ते सुद्धा आपण मागून घेतलेलं आहे। आणि बाकी सेम पॅटर्न, या ठिकाणी आकडे जरा चुकलेले आहेत बघा, 4 नंतर डायरेक्ट 8 आहे, तरी थोडं ॲडजस्ट करून घ्या। तर त्याच्यानंतर पुढे बघा 10 रुपयाचा कोड फी स्टॅम्प या ठिकाणी आपण लावायचा आहे, दिनांक ठिकाण करून अर्जदाराची सही करून टाकायचा। अशा प्रकारचा एक पहिला माहिती अधिकार अर्ज अतिशय तो महत्त्वाचा आहे, तो आपण दाखल करायचा आहे। त्याच्यानंतर पुढचा आपण घेऊया विषय। तर बघा, केंद्रीय माहितीचा अधिकार मागाशी सांगितल्याप्रमाणे मी परत तेच सांगत नाही, सेम माहितीचा अधिकार कुठं टाकायचं ते तुम्हाला मी मागाशी सांगितलेलं आहे। बघा, अर्जदाराचे संपूर्ण नाव, अर्जदाराचा पत्ता सेम, पिनकोड लिहायला विसरायचं नाही। ते झाल्याच्या नंतर बघा पुढे आता 3 नंबर माहितीचा विषय, आपल्या दवाखान्यातील औषधं, इंजेक्शन, सलाईन यांचे साठा, नोंदवही इत्यादी बाबत। तर सगळ्यात आता मेन विषयाला आपण हात घातलेला आहे। तर पुढे बघा नंबर 4, आवश्यक असलेल्या माहितीचा तपशील व कालावधी पुढील प्रमाणे। तर काय आहे, माहिती ज्या कालावधीमधली पाहिजे तो कालावधी कुठला आहे, तर या ठिकाणी 1/1/2000 समजा तुम्हाला 22 पासून पाहिजे, ते आज टाकायत, आतापर्यंत 2025 पर्यंत आज टाकायत म्हणजे। त्याच्यानंतर पुढे बघा, आपल्या दवाखान्यात वर नमूद कालावधीत करण्यात आलेल्या खर्चासंबंधी धनादेश काढल्याचे धनादेश नोंद वहीची छायांकित प्रत साक्षांकित करून मिळावी। या ठिकाणी दवाखान्यात बराचसा खर्च झालेला असतो, तुम्हाला कळत पण नाही किती खर्च होतो, काय खर्च होतो शासकीय कार्यालयामध्ये। धनादेश वही मागून घ्यायची, म्हणजे कळल त्यांनी कुठं काय स्टेपन्या बदलल्यात, कुठल्या ॲम्ब्युलन्स कुठल्या काय बदललेल्या आहेत, सगळं त्यांचं पितळ उघडं पडून जाईल या ठिकाणी। त्यानंतर बघा, आपल्या दवाखान्यात वर नमूद कालावधीतील स्टॉक बुक रजिस्टर 33 नंबर, हा सगळ्यात महत्त्वाचा आहे स्टॉक। त्याच्यानंतर नमुना नंबर 7 कॅशबुक अशासकीय वसुली कोणती झाली ती। त्याच्यानंतर मेडिसिन स्टॉक बुक, मुदतबाह्य मेडिसिनचा स्टॉक बुक, किती मुदतबाह्य मेडिसिन झाल्या याचं सुद्धा स्टॉक बुक असतं, ते सुद्धा मागितलेलं आहे। इंजेक्शन रजिस्टर, त्याच्यानंतर साधन वाटप रजिस्टर, कोणती साधन जर गरजू पेशंटला वाटली असेल तर ते रजिस्टर आपण मागितलेलं आहे। किशोरवयीन मुलींना दिलेल्या सेवांची नोंद वही याची माहिती, याची छायांकित प्रत साक्षांकित करून मिळावी। मित्रांनो, शासकीय रुग्णालयांमध्ये असणारे अतिशय महत्त्वाचे नमुने किंवा अतिशय महत्त्वाचे रजिस्टर या ठिकाणी आपण त्यांच्यात माहिती अधिकारामध्ये मागत आहोत। या ठिकाणी बऱ्याचशा वेळेला काय करतील, अहो बापरे 7-8 रजिस्टर मागितलेले आहेत, कसे द्यायचे आम्ही, ही माहिती भरमसाठ आहे, असं जर कोण म्हणलं, ठीक आहे म्हणू दे, जर म्हणलं तर म्हणलं, या ठिकाणी प्रत्येक रजिस्टरसाठी सेम पॅटर्न पेनाने अर्ज लिहायचा आणि वेगवेगळा अर्ज करायचा। तुम्हाला आता सांगतोय की वेगवेगळा अर्ज करायचा, पण हे सगळे रजिस्टर मागून घ्यायचे। ते जर म्हणले ना, अरे एकाच अर्जामध्ये हे एवढं सगळं टाकलेलं आहे, ते कसं काय द्यायचं, आम्ही देऊ शकत नाही, बिनधास्तपणे आपण काम करायचं, प्रत्येक विषयाला प्रत्येक रजिस्टरला वेगवेगळा अर्ज करायचा सेम असाच, आणि दाखल करून टाकायचा जे काय असेल ते। नसेल तर ही सगळी डिटेलमध्ये माहिती या अर्जाने तुम्हाला मिळून जाईल। बऱ्याचशा वेळेला अधिकारी असं कारनामा करतात की नाही एवढी माहिती भरमसाठ मागितलेली आहे म्हणून माहिती अधिकार अर्ज नाकारणे, ते अशा काही बंडलबाज गोष्टी ह्या करत असतात। परंतु त्यांना आपण जुमायचं नाही, आपण पुढचा पर्याय काढायचा, आपण 7-8 अर्ज तयार करायचे आणि एकदाच दाखल करून टाकायचे। किती पण अर्ज दाखल करू शकतो, असं कुठं कायद्यामध्ये लिहिलेलं नाही की एकच द्या आणि 2च द्या। 7-8 माहिती अधिकार अर्ज एकाच्या नावाने टाकायचे नाही तर 7-8 जणांच्या नावाने टाकायचे, काय टेन्शन घ्यायचं नाही। पुढे बघा, माहिती टपालाने हवी किंवा व्यक्तिशा, शक्यतो माहिती ही टपालानेच मागायची। व्यक्तिशा मागितली की नंतर ते म्हणतात तुम्ही आलात नाही, आम्ही सगळं काढून ठेवलं होतं, असं तसं गडबड होते। त्यामुळे टपालानेच किंवा या शासकीय अधिकाऱ्यांची कागदोपत्री पत्रव्यवहारानेच व्यवहार करावा बाबा। तोंडी व्यवहार यांच्याकडे करणं म्हणजे हात जोडायचे, डायरेक्ट कोपऱ्यापासून हात जोडून टाकायचे, तोंडी चर्चा नको। पुढे बघा, अर्जदार दानिशी केलेल्याने 10 रुपयाचा स्टॅम्प लावून टाकायचा आहे, दिनांक सही करून, अशा प्रकारचा हा माहिती अधिकार अर्ज दाखल करायचा आहे। तर मित्रांनो, आपले जे सबस्क्रायबर आहेत त्याने अतिशय चांगली मोहीम सुरू केलेली आहे किंवा चांगला विषयाला हात घातलेला आहे। तर या चांगल्या विचाराला आपल्या 30,000 लोकांची तर निश्चितच साथ असणार आहे। त्यांना कमेंटच्या माध्यमातून तुम्ही या व्हिडिओच्या खाली कमेंट करू शकता की तुम्ही चांगलं काम करताय। तर मित्रांनो, आपल्या माणसाला आपणच प्रोत्साहन दिलं पाहिजे, तरच कुठेतरी तो चांगला कामकाज करेल। नाही तर बरेचसे कमेंट तुम्हाला माहिती आहे की हे होत नाही ते होत नाही, असे निगेटिव्हिटी निराशा पसरवणारे सुद्धा लोक आहेत। परंतु या ठिकाणी अशा प्रकारचा चांगला उपक्रम आपण हातामध्ये घेतलेला, आपला एक माणूस जो आहे तो दवाखान्यामध्ये माहिती अधिकार अर्ज करीत आहे। आपल्या पाठपुराव्याची संपूर्ण साथ त्याला शेवटपर्यंत असणार आहे। तुम्ही सुद्धा या ठिकाणी कमेंटच्या माध्यमातून त्याला साथ देऊ शकता, या ठिकाणी कमेंट करू शकता। हे जे माहिती अधिकार अर्ज आहे त्याची PDF जर तुम्हाला पाहिजे असेल तर या ठिकाणी तुम्ही सुद्धा डाउनलोड करू शकता। मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या PDF ची लिंक देत आहे।
परंतु या ठिकाणी त्या PDF ला पासवर्ड आहे आणि तो पासवर्ड या व्हिडिओमध्ये आहे. तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित बघितली नसेल तर व्यवस्थित 100% बघा. मित्रांनो, बरेचशा वेळेला मला म्हणतात सर पासवर्ड आहे. तुम्ही व्हिडिओज नीट बघत नाही. व्हिडिओमध्ये मी पासवर्ड दिलेला असतो. पासवर्ड आहे, व्हिडिओ व्यवस्थित बघा आणि तो पासवर्ड टाकल्याच्या नंतर ती PDF ओपन होईल आणि तुम्ही तुमच्या जवळच्या सरकारी कार्यालयामध्ये किंवा सरकारी रुग्णालयामध्ये हा माहिती अधिकार अर्ज दाखल करू शकता. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आपल्या उपक्रमाविषयी तुम्हाला काय वाटतंय आम्हाला निश्चितच कमेंटच्या माध्यमातून सांगा. पुन्हा भेटूया मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.